अभयनगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने भव्य महिला भवन उभारणार. महापौर धीरज सूर्यवंशी. श्री साई बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा. अभयनगर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने देशात वेगळेपण जपणारे भव्य आणि प्रेरणादायी महिला भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी महानगरपालिकेमार्फत 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाईल असे आश्वासन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिले. साई बहुउद्देशीय सेवा संस्था सांगलीच्या वतीने अभयनगर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी 365 दिवस अभिवादन संकल्प या उपक्रमाअंतर्गत नूतन महापौर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर धीरज सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर सूर्यवंशी म्हणाले की समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षण, क्रीडा, आरोग्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांचे योगदान मोलाचे आहे. महिलांना योग्य संधी व प्रोत्साहन मिळाल्यास त्या समाजाच्या प्रगतीत मोठी भूमिका बजावू शकतात. त्यामुळे महिलांचा सन्मान आणि त्यांचे कार्य अधोरेखित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महिला दिनानिमित्त कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय क्षेत्राचे कार्य करणाऱ्या महिलांसह आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सचिन खाडेकर, मणगू आबा सरगर, विजय म्हैसकर, पांडुरंग रुपनर, दिलीप ओलेकर, अक्षय सरगर, बापू कडदे, सचिन सरगर, दरीप बंडगर, भरत मासाळ, प्रियंका बंडगर, रुपाली अडसोळी, गिरिजा माणे, विजया साठे, विदुला म्हैसकर, सुनीता काळे, खेळाडू काजल सरगर, संतोष रुपनर, कुमार चकोते, प्रेम खाडेकर, लोकमतचे पत्रकार, छायाचित्रकार सुरेंद्र तुपटे आदी उपस्थित होते. पियुष भाटे यांचा रिपोर्ट.